मॉर्निंग वॉक. मजा उलटू धमाल. पेपर घेतो तर शेंगाची जुडी एक घेऊन ये. शेंगांची ना. तुझा काय पेपर? आईचं काय? माझे इल्ली. तुझे काय? इल्ली आहे. इडली. इडली सांबार. इडली सांबार करणार ना श्रद्धा? करणार हा. मग कधी करणार बोलले ना दोघं. दोन्ही सुना बोलले तुका कालच करणार म्हणून. हा मग जावा. मग काय नको जावा. तरी पण आणतोय आज. नको. चल आजी तुझा बाय काय बाय. शेंगे ना. शेंगे हा. ओके चला. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर मंडळी आम्ही आता चाललो देवगडला, मी आणि श्रद्धा आणि आमच्यासोबत हा गंधर्व. म्हणजे आम्ही चाललो तहसीलदारमध्ये नोंदणीसाठी. त्या सर्व ॲफिडेव्हिट करूचा भरपूर कामं आहोत ती करणार आणि आम्ही ग्रामपंचायतचा सबमिट करणार. आणि त्याच्या अगोदर मस्त की आम्ही कॉलेज कुमार गंधर्व कोयंडे यांना सोडणार. मी गेल्या वेळी बोललो होतो की गंधर्वाचं कॉलेजचा व्लॉग करणार आहे, त्याच्यामुळे कमेंट पण भरपूर होते. आणि त्याच्या ऍडमिशनच्या वेळी मी शॉर्ट पण बनवलं होतं, म्हणजे रील बिल बनवलं होतं. तेव्हा कमेंट होते की मोठं व्लॉग पण बनवा म्हणून. तर मी आज पूर्ण मोठं व्लॉग बनवणार आहे. म्हणजे माझा कॉलेज तुमका आणि श्रद्धा का दोघांना दाखवचा. त्याच्यानंतर माझं वर्ग, ग्राउंड, सर्व लायब्ररी आणि कॅन्टीन. तर श्रद्धा जावे ना? हो. खुश असते ना बघू का? एक्साइटेड. एक्साइटेड. आणि आज गंधर्वाचा पण वर्ग. गंधर्वाचा मी वर्ग अजूनपर्यंत बघले नाही, 2च दिवस झालेत गंधर्व का कॉलेज सुरू होऊन. पण तेव्हा मी ड्युटीवर होते, त्याच्यामुळे काय व्लॉग बनवू मिळालं नाही. आज म्हणला आम्ही एनआयसी चाललो होतो, तर मग गंधर्व म्हणलं लवकर घेऊन जाऊया आणि व्लॉग पण बनवूया आणि गंधर्वाचा वर्ग पण बघूया. चला तर मंडळी, चला जाऊया देवगड कॉलेज. माय कॉलेज NS पंत वालावलकर आणि SH केळकर कॉलेज देवगड. बजरंगबली की जय. तर मंडळी आम्ही आता देवगडला येऊन पोहोचलो. श्रद्धा आहे आमचं कॉलेज रोड हा, लक्षात ठेव. हे बघ आहे ना, राईट मारल्यानंतर कॉलेज. किती 1-1.5 किलोमीटर असतात ना? 2 किलोमीटर तरी असतात जास्तीत जास्त, 2 किंवा 2च्या आत. हो बघा, आम्ही तेव्हा आहे ना चालत जायचे कॉलेजला. बसेस कुठे आतमध्ये? बस आतमध्ये नाही येत. सिनियर का कॉलेजचे येतात बस आतमध्ये सकाळचे. वस्तीची गाडी असतात ना ते येतात पुढे, ते आतमध्ये कॉलेजला ओळून जातात. पण आम्ही कायम चलतच गेलो 11वी 12वी. सिनियरला असताना आम्ही घेतलं होतं मोटरसायकल. 11वी 12वी आणि FYचा अर्धा वर्ष आम्ही चालत गेलो. आणि FYला अर्धा असताना आम्ही ह्या घेतलं, तेव्हा बजाज पल्सर ना, ही डिस्कवरीली होती नवीन तेव्हा. ते मी आणि भाई कॉलेजला पल्सरने आपला डिस्कवरने जायचे तेव्हा. हे सर्व ज्युनियर कॉलेज ना, ड्रेस कोड. आणि आता यांका ड्रेस कोड. आमच्या वेळी ड्रेस कोड नव्हतो. आमच्या वेळी पण 11वी, आता FY पासून ड्रेस कोड नाही, पण आमच्या वेळी 11वी 12वी पण ड्रेस कोड नव्हतो. आमका सिव्हिल आमचे वांदे व्हायचे. मग रोज खर्च किती, आणि दोघे ना मी आणि भाई, त्याच्यामुळे खर्च व्हायचो जाम कपड्यांचा. पप्पांवर लोड यायचो. आणि आमका जास्त बाकी काय नसलं तरी चालत, काही इच्छात पैसे नसले तर आपण कपडे वेगवेगळे लागायचे आमका. कपड्यांचा आलंय खूळ भाई आणि माका पण. गाडी हात लावूक जागा नाही काय. तर मंडळी पहिला आधी दाखवतोय माझे वर्ग कॉलेजचे. हा श्रद्धा, गंधर्व पण दाखवतोय. गंधर्व तर दाखवलं होतं रीलमध्ये, आज श्रद्धाक दाखवतोय. आणि त्याच्यानंतर मग शेवटला गंधर्वाचं. गंधर्वाचे मित्र मैत्रिणी तुझे दाखव आमका कोण कोण असते. काय श्रद्धा? अरे साहिल भाई, आमच्या विरवाडी साहिल भाई हजर आहेत. किती होता तू? FYला ना? वा, अरे सुटला की पळालास? सुटला ना नक्की? आमच्या हे होते वर्ग. तर मंडळी बघू शकतास, शिक्षण विकास मंडळ देवगड, सदाशिव हरी केळकर वरिष्ठ महाविद्यालय देवगड आणि शालिनी शांताराम पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय. गंधर्व मित्रमैत्रीण आज बघूच्या ना आमका? नाही तर म्हणशील नाही अजून इले नाही. एकच ना? कोण मित्र की मैत्रीण? मैत्रीण एकच. हा
हे सर्व बंद झालं रे, तेव्हा आमच्या वेळी हे जाम काही भरलेलं असायचं. तर बघ हे आमचं सध्या 3 नंबर. हा हे 3 नंबर बरोबर. आता बंद झालं. आता सगळे एरा सेंटरी पूर्ण इमारत झाली. आता कडी हा पण काम चालू हा. चला आणि एफवायचं दाखवते कारण 11वीचं त्या साईडला गंधर्वाच्या बिल्डिंग मध्ये आहे. हे सर्व काम चालू आहे. आमच्या वेळेस जाम भारी होता, ते कसं जुना झाला ना सर्व. हे बघा ग्राउंड आणि ही कॅन्टीन. वास मस्त येत अरे गंधर्व, कॅन्टीनला वास मस्त येता. जाऊया रेमटाव का. तर ही आमची कॅन्टीन हा, पण नंतर येणार आम्ही नाश्ता करू का. काय कितवीत आहे तू? एफओला. ओके ओके. सुटला कॉलेज की अजून लेक्चर नाही? ओके ओके. ऑफ लेक्चरला ही कॅन्टीनमध्ये इलियत मस्त वेगळे नाश्ता करू का. आणि वर फांदी पडली वाटता भाई. सर्व आम्ही बसायचे मधल्या सुट्टी बिट्टी. होय. आणि या कॅन्टीनमध्ये हे पहिला ऑफिस होता. हे त्या म्हणजे मेन प्राचार्य आहेत ना, त्यांचं हे ऑफिस होतं. आता बंद आता सर्व, म्हणजे त्या पूर्ण हे झालं आहे, पूर्ण बिल्डिंग ही झाली. चला आता सर्व हे बिल्डिंग सर्व वर्ग, ऑफिस तर नवीनच झाला त्या साईडला, तर ऑफिस दाखवतात मी तुमका. आणि बिल्डिंग पण सर्व वर झाले, वर गेले. चला तर मंडळी हे कॅन्टीनला आम्ही थोड्या वेळ येणारच आहोत, नाश्ता करू का. त्याच्यानंतर हे माझं आता दाखवलं तो 12वीचं वर्ग आणि वर माझं एफवायचं दाखवतं आणि 11वीचं वर्ग गंधर्वाच्या बिल्डिंगमध्ये दाखवतो. तर मंडळी आम्ही आता वर गेलो, वर आहे टेरेस आणि ह्यो आमचं सध्या एफवायचं वर्ग. आता लॉक त्या दिवशी ओपन होतं. हा गेल्या वेळी ओपन होतं ना, जेव्हा मी ऍडमिशन लिहिलं होतं गंधर्वाच्या, तेव्हा ओपन होतं. म्हणजे उघडून शॉर्टमध्ये दाखवलं होते रीलमध्ये. आता बंद तेव्हा आमचं एफवायचं वर्ग. आणि मग म्हणजे सुद्धा आम्ही बाथरूमला जाऊन येऊ, काय नाश्ता विचारलं आणि मग वर टाइमपास मस्त पैकी भारी वाटतं वर ना. तर दाखवतो आता पण कोणतरी जातो आमचा सध्या. तुझा कॉलेज घ्यायचा सावंतवाडी कधी आमचं फिरवतं. हय बघा नेपाळ. तर आम्ही तेव्हा लवकर येलो, म्हणजे आता समजा 11चं आमचं तेव्हा 11चं कॉलेज होता, तर आम्ही 10-10:30ला येलो की काही सर्वजण यायचे आणि मस्त काही टाइमपास करायचे, काही उभे राहायचे. काही ना बघू मस्त वाटायचं सर्व. आता पण भारी. आता पण भारी वाटतं ना. आणि नशीब आज पाऊस नाही म्हणून, 2-4 दिवस जाम पाऊस लागता. आज पाऊस नाही म्हणून शूटिंग तरी करू मिळालं. हे हळूहळू कॉलेजच्या पुढे. तुझं किती आहे गंधर्व? माझं 11:30चा. 11:30चा. हो. आता वाजले 9:45 वाजले. हो 10 वाजतील. म्हणजे हळूहळू येतील. म्हणजे गाड्यावाले असतात, म्हणजे आमच्यासारखे तेव्हा आम्ही एसटीने येणार ते लवकर येतात, कारण भरपूर म्हणजे विजयद्रुक पडेल बिडेल वाघोटन त्यांची गाडी असणार तशी. त्यांची गाडी लवकर असतात 9-10चे, मग ती लवकरच येतात. आणि एवढ्या लांब आम्ही तर होतो ना, म्हणजे आम्ही ज्युनियरला होतो ना 11वी. आम्ही कॉलेजला आमच्याकडनं 10ची गाडी होती, म्हणजे घराकडनं आम्ही 10ला निघायचे, 10:30 आम्ही पोहोचायचे. पण मंचे वाघोटन लांब लांबचे गाव आमच्या तिकडचे त्या साईडचे, तर ते सध्या माहीत 7 वाजताच निघायचे घराकडून. तर ते तर म्हणजे त्यांच्याकडे गाडीच नाही ना, आणि ते मग 8-9 वाजता येऊन पोचायचे आणि मग संध्याकाळी डायरेक्ट जायचे कॉलेज सुटल्यावर. म्हणजे विचार कर किती लांब होतं त्यांच्याकडे. हां टिफिन घेऊन यायचे. तर म्हणजे वाघोटन किरलोट लई लांब, ते काय ते पेंट्री लई लांब गाव होते. तर असं आमचा कॉलेज कसं वाटला? मस्त ना, भारी आहे. झाडा बिडा पण एकदम. ही नवीन बिल्डिंग झाली, ही नवीन ऑफिस. वर बस सोलार पॅनल्स. सोलार ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी टेन्शनच नाही ना. नाही, तरी पण बाकी काय चालत नाही, फक्त CCTVs आणि जे कम्प्युटर्स असतात तेच चालतात. बाकी तेवढं नाही चालत. पण आणि काय जे लॅब्स असतील ते चालतात. तर जाऊया माझ्या 11वीच्या वर्गाकडे आणि येताना शेवटला ऑफिस दाखवतो आणि मग आम्ही कॅन्टीनला येतो आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मग शेवटला गंधर्वाचा वर्ग दाखवतो. चला.
हे गंधर्व श्रद्धा आमच्या ह्या ऑफिस होता ते सर्व ॲडमिशनचा सर्व फॉर्म बी मी 11वीचा फॉर्म हे भरलं होतं ॲडमिशन काही सर्व होतं आता हे नाही काही नाही फक्त आता विद्यार्थी ग्राहक भांडर झाला ते सर्व हे होतं ते सर्व सिनियरवाले काय सिनियरवाले आणि आम्ही पण आहे बसायचे साहिल कॉलेज कट्टा होय ना मस्त लावलंय तुझा हे खायचा कॉलेजचा माझं सावंतवाडी BS गवानकर. गव्हाणकर हा RPD नाही ना RPD एक होता हे बघ सेंट्रल लायब्ररी तर हळूहळू कॉलेज भरता गंधर्वाच्या अजून मित्रमैत्रिणी इले नाही होत हा किती वाजले 10 वाजले ना 11:30चा कॉलेज आहे ना अजून 1.5 तास आम्ही लवकर येलो कारण आमका कमीत कमी 10:30 पर्यंत तहसीलदारमध्ये पोचूचा तर त्या 12-1 वाजेपर्यंत सर्व कामं होतील त्याच्यामुळे आम्ही लवकर निघणार आहोत नाहीतर उशिरा येईल असतं तर सर्व योग गावले असते एकंदर तुझं वर्ग व्हायचो ओके हो चालू आहे वर्ग सिनियर चालू चालू आहे. हे आमच्या वेळी हे नव्हते वर्ग हे पण एक चालू वर्ग आमच्या वेळी ह्या पूर्ण टेरेस होता समजला तेव्हा हे वर्ग झाले नव्हते सर्व पूर्ण ओपन होता आम्ही हे टाइमपासला आतमध्ये जायचे पुढे म्हणजे असे उभे राहू काय तर युवा गंधर्वचा वर्ग 46 नंबर आतमध्ये आता सिनियरचा क्लास चालू आहे त्याच्यानंतर 11:30 नंतर त्यांचा गंधर्वाचा स्कूल सुरू आहे कॉलेज स्कूल नाही सॉरी कॉलेज कुमार आणि आमचं 11वीचा वर्ग तो सर्वात शेवट हो बघा दाखवते आता चला आणि हे काहीच्या वर्ग एवढी गर्दी झाली तेव्हा आमचं 11वीचं वर्ग 53 नंबर आणि हे आता डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजी केलेली आहे काय आहे बघूया तरी शपथ वेगळाच वाटतं काय तर भारीच वाटतं बरोबर एकदम भारी वाटतं कारण आम्ही कॉलेज संपल्यानंतर आज पहिल्यांदा वर्गात येतो म्हणजे जवळजवळ 15-16 वर्षानंतर सुद्धा भारीच वाटतं रे आणि हे बसायचे आम्ही सर्व शेवट पुढे ना आम्ही सर्व शेवट बॅक बेंच भारी रे आम्ही काही मागे रवायचे हवा बिव पण होतं ना एकदम लांब त्याचे लांब त्या लांब या साईडला लेडीजची होती व्हायसून लेडी आणि व्हायसून आम्ही 4 चला आणि ऑफिस आहे ना दाखवूया खाली हा बघा तर म्हणजे या आमचा म्हणजे ह्या आत्ता ऑफिस हा आमच्या वेळी ही बिल्डिंग झाली नव्हती काम होतं आम्ही कॉलेजला असताना म्हणलं आमच्या वेळी बिल्डिंग नव्हती ही नंतर हां आम्ही कॉलेजमध्ये झालेलं असं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि हे IT लॅब बायको असली की असं बरा पडता समजला ना टेन्शन नाही आता IT लॅब म्हणजे मला काही माहिती नव्हतं मी विचारलं तर म्हणता काय ना आणि CS लॅब कम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्स हां हे आमच्या वेळी ना 11वी सायन्स होते 11वी सायन्स आमच्या वेळी आमचा मोठा काहीतरी वाटायचं सायन्सवाले म्हणजे आमच्या विद्यार्थी आमच्या काहीतरी वेगळे वाटायचे आम्ही आर्ट्स कॉमर्स पण नाही आम्ही आर्ट्सवाले आणि एवढं मोठा सायन्स 12वी सायन्स होतो 12वी सायन्स होतो 11वी सायन्स होतो 12वी सायन्स
अजूनपर्यंत तसंच पण हय कोण नाही येत. कॉलेज बघून झाला, सर्व वर्ग दाखवलं. गंधर्वाचं काय मित्रमैत्रिणी काय दाखव गावले नाही, कारण आत्ताचे वाजलं रे काय खरं ना. गंधर्व खरे तुझे मित्रमैत्रिणी काय सांगलंस का लेट यावा म्हणून मैत्रिणी का? हा, एकच मैत्रीण हा. एकच मित्र मित्र मैत्रीण नाही. वा हुशार बाबा विद्यार्थी. हुशार विद्यार्थी. वा. तर मंडळी चला, हे सर्व झालं कॉलेज बघून आणि आता आम्ही जातो कॅन्टीनला. सध्या काय भूक लागली? गंधर्व पण 5 वाजेपर्यंत राहूचं. डबो आणले ना गंधर्व? नाही, किती वाजेपर्यंत? किती? 12वीची एक्झाम चालू आहेत ना, लवकर सरतो 2:30 2:30 पर्यंत. ओके ओके. तरी पण डबो आणलं ना? हो, डबा आणलं मी. ओके. तरी पण आता जाऊया, इकडनं जाऊया. झाडं लय लहान होती. हे गंधर्व होता मला, आमच्या वेळी लहान झाडं होती, आता लय मोठी झाली. आमच्या वेळी नुकती लावलेली होती, पण भारी वाटतं. मॅचिंगच्या वेळी जाम मजा यायची, स्पोर्ट्सच्या वेळी. म्हणजे अशी होती ही बाई बदामची. हा, ही अशी होती. आणि आता बघ केवढी झाली ती, बापरे जबरदस्त झाली. ग्राउंड मोठा ना. घाण. आता आमका सांगितलं नाही काय स्पोर्ट्स ग्राउंडचे 2 चक्कर मारूचे. 2 चक्कर मारतो आता आमची हवा टाईट होईल. आम्ही इतर दिवशी नाही कधी. आम्ही कॉलेज सुटला ज्युनियर कॉलेजचा की आम्ही एसटी पकडू का आम्ही धावायचे माहिती आहे. आम्ही संध्याकाळी थांबायचे नाही, आम्ही एसटी पकडू. कधी एसटी पकडतो आहे ना, स्टँडवर जातो घरी जातो आणि घरात जातो. आणि याची देवगड बिगडची मुलं ही थांबायची खेळू का संध्याकाळची. आम्ही फक्त स्पोर्ट्सला, आम्ही घराकडे प्रॅक्टिस करायचे, पण हाय स्पोर्ट्सला आम्ही मोठी चट करायचे. तुमच्या तिथे बॅट्समन होतो माहिती आहे. मग मी तेव्हा श्रद्धा 11वी तो कॅप्टन होतो माहिती आहे क्रिकेटच्या. खोटा वाटा आणि माझ्या सबस्क्रायबरला पण खोटा वाटा. खरोखर मी 11वी 12वीला कॅप्टन होतोय. FYला नव्हतं, पण 11वी 12वीला मी क्रिकेटचं कॅप्टन होतोय. कॅन्टीनमध्ये आणि कॅन्टीनला सेल्फ सर्व्हिसला आमच्या वेळी पण तीच होती, सेल्फ सर्व्हिसच होती. जाऊन घ्यायचं, ऑर्डर द्यायची, घ्यायचं आणि मग यायचा. तसं आता आम्ही दिलं, ऑर्डर झाली की हाक मारतील, मग आम्ही घेऊ. आणि आम्ही नाश्ता करून गेलो होतो, त्याच्यामुळे श्रद्धात पण काय भूक नाही. श्रद्धा म्हणता काय नको, त्याच्यामुळे गंधर्व पण नको म्हणता. तू घे काहीतरी वडापाव नको, काय नको म्हणतात. पण नाश्ता करूनच आणि गंधर्वान डबो आणलाय ना, तो 11-12 वाजता काय भूक लागली. त्याच्यामुळे गंधर्वान पण कॉफी मागवल्या आणि आम्ही पण कॉफी. आणि कॉफी 11-12 वाजता नाही खाणार, 1:30 वाजता. 1:30 वाजता आता टायमिंग झालं. आता 11 सुरू आहे. मस्त कमी साखर. मीच ते का बोललो होते कमी साखर. मस्त झाले, एकदम कडक झाले आणि कमी साखर. मस्त ना. तर ज्युनियर कॉलेज हळूहळू भरता. आता जाताना आमका भेटतीलच वाटेत. हे बघा, चला कॉलेज बघून झाला, मस्तच वाटला. तर जवळ म्हणजे 15 ते 16 वर्षानंतर आम्ही येईल असणार, कारण FYला मी भरती झालंय. त्याच्यानंतर मी कॉलेजला केव्हाच येलं नव्हतं वाटता. म्हणजे जेव्हा भरती झाल्यानंतर काहीतरी फॉर्म बिम हे बी बोनाफाईड किंवा काय दाखले बिकले नेऊ, तेव्हा येलं असणार मी 1-2 महिन्यात तेवढंच. त्याच्यानंतर गंधर्वाचं ॲडमिशन कधी, गंधर्व जूनमध्ये ना, जूनमध्ये. जेव्हा गंधर्वाचा जूनमध्ये ॲडमिशन होता तेव्हा मी पहिल्यांदा येईल. आणि त्याच्यानंतर आज येईल. आणि तो 11वीचा वर्ग मी दाखवले, 11वी 12वी ते एकतर मी वाटता कॉलेज सोडल्यानंतर आज पहिल्यांदा त्या वर्गात केलंय. खरोखर खूप मस्त वाटला, लय भारी वाटला. जुन्या आठवणी ताजे झाले आणि काय म्हणतात गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. तर असो विषय हा तो. खरोखर आणि काका काका व्हिडिओ करताना थयच थांबा, बघतच राहत वरती. हो, काय तर वेगळाच वाटा, कारण लय वर्षांनी येले ना. एवढं म्हणजे एवढा चेंज झाला ना. खरोखर वड तर एवढं नव्हतं वड. आता त्या पूर्ण बिल्डिंगच्या वर गेलं. आणि सर्व आता कॉलेज ह्या साईडला येईल. ही नवीन इमारत ऑफिसची आणि समोर सर्व. आणि लायब्ररी हा तशीच आहे, आमच्या वेळी होती तशीच आहे लायब्ररी. आणि कॅन्टीन पण हाच असत, ग्राउंड पण हा. फक्त ग्राउंडची ही झाडं लय मोठी झाली, ही एवढी नव्हती तेव्हा. चला काय एकदम भारी ना. आणि कमेंट करा जर काकीचं कॉलेज बघायचं. हा, कमेंट करा, म्हणजे त्या निमित्तान माका पण बघू गावात. नाहीतरी आता व्हिडिओ सांगता नक्की तेव्हा नाही व्हायचा. तर तुम्ही कमेंट केलात
तर मग श्रद्धा म्हणे चला भाऊ कमेंट दिली आहे दाखवा. आणि मी पण सांगेन श्रद्धा का चल कमेंट दिली दाखव चल कॉलेज दाखवचं लागणारा. कारण विठ्ठल कोयंडे म्हणजे शब्दामध्ये शब्दात सबस्क्रायबरसाठी कायम पुढे असतात. सबस्क्रायबर्सच्या ह्याच्यासाठी विठ्ठल कोयंडे व्लॉग म्हणजे मी स्वतः विठ्ठल कोयंडे मी इज्जत करतोय माझ्या सबस्क्रायबर. काय जे सांगतील तसं मी आता समजा कमेंट केल्याने श्रद्धाचा दाखवा तर मी त्या नक्कीच दाखवणार. ओव्हर ॲक्टिंग म्हणतो ते मी असं म्हणणार होते. पण बाकीच्या व्लॉगरला राग येत तर मी इतर व्लॉगरचा कोण आहे. मी माझ्या सबस्क्रायबरसाठी खरोखर मी माझे सबस्क्रायबर म्हणजे माझ्यासाठी मोठे आहेत. हां प्रत्येक माझे सबस्क्रायबर माझ्यासाठी भरपूर मोठे आहेत. मी इज्जत करते माझ्या सबस्क्रायबरची. पहिल्या व्लॉगपासून ते शेवटच्या 100 वर्षाच्या व्लॉगपर्यंत करणार समजलं का. आणि आमचं मनीष पण भारी तर सांगूचा राहुला. आता परवा रील मी टाकलं होतं ना तर सर्वांना लाईक करत गेलोय म्हणजे कमेंटला ना लाईक करत गेलोय. तर असं मनीष बसलो होतो आणि मी असं लाईक करत चाललो होते रीलला सर्वांका. आणि नंतर मग असं गेलं आणि एक राहुली माझ्याकडनं ती चुकून अशी मध्येच काहीतरी. तर मनीष म्हणता काका वर घे तो म्हणता एक राहुलो म्हणता एका लाईक नाही केलं म्हणता राहुलो ते का राग येत म्हणता कर म्हणता तो मनीष आमचं. तर भारी मस्त वाटलं तेव्हा. मग लगेच मग मी ती लाईक शोधलोय खायची. मग ते लाईक केलं माका ती लाईक केल्याशिवाय तुम्ही सोडल्यानंच नाही म्हणता वर राहुली म्हणता. आम्ही लई शोधलो कारण लई कमेंट होते ते का म्हणजे आमच्या पौर्णिमेचे का पहिल्या रीलला वाटतं भरपूर कमेंट दिले होते शुभेच्छांचे. त्याच्यामुळे मी सर्वांना लाईक करत गेलोय. कमेंट करू का वेळ नव्हतं तेवढं. आणि मी लाईक करत गेले आणि एक चुकून असं वर ढकलताना ना ते का एक राहुली दिसली ते का म्हणजे हार्ट ना असा ब्लँक दिसला म्हणून तो माका म्हणूक लागलो. तर म्हणता नाही म्हणता का कर म्हणता नाही त्यांना राग येत म्हणता. तर मंडळी चला असाच प्रेम सपोर्ट कायम असू देत विठ्ठल कोयंडे व्लॉग आणि स्वीट फॅमिली वर. चलो श्रद्धाजी चलो. बाय. श्रद्धा बोललो होते ना मग अशी एसटी येऊची आहेत म्हणून. हे बघ आता किती वाजले साई 11:15 झाले. बघ हे सर्व आता एसटी येईल गावागावातले. बघ पूर्ण आता भरला कॉलेज चालत येतात. हो पूर्ण. किती किलोमीटर 1.5 किलोमीटर असतात ते. आम्ही थांबलो असतो पण आमचा तहसीलदारमध्ये काम आहे म्हणून वेळ होईत परत काम होणार नाही. हे बघ किती भरला आता. आतमध्ये बसेस का नाही नाही येत ते बाहेर नाही जातात फक्त सकाळचे आतमध्ये येतात. कॉलेजला हे मारून जातात ट्रेन मारून. सिनियरपेक्षा ज्युनियर कॉलेजला भरपूर